पावसाळा तोंडावर आला असून कधीही वरुणराज हजेरी लावू शकतात. अशात तुंबलेल्या नाल्यांतील पाणी शहरवासियांच्या घरात शिरण्याचे प्रकार शहरात घडतात. यंदा तसे प्रकार घडू नये म्हणून नगर परिषदेने मान्सूनपूर्व सफाई अभियानाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांची जेसीबी, फोकलेंड आणि अतिरिक्त मनुष्यबळ लावून सफाई केली जात आहे, जेणेकरून पावसाच्या पाण्याच्या निकासीतील अडथळा दूर होणार. शहरातील एरवी हा प्रकार चालत असून पावसाळ्यात मात्र तुंबलेल्या नाल्यांतील पाणी शहरवासियांच्या घरात शिरण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. शहरातील खोल भागातील नागरिकांना या प्रकाराचा जास्त फटका सहन करावा लागतो. यामुळे मान्सूनपूर्व सफाई अभियान राबवून शहरातील मोठे नाले व अंतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. शहरातील सूर्याटोला परिसरातील नाल्याच्या सफाईने हे अभियान सुरू करण्यात आले असून जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांतील गाळ व झाडझुडपं काढले जात आहे. शहरातील मोठ्या नाल्यांतून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात निघत असल्यामुळे त्यांची स्वच्छता सर्वप्रथम करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व नाला सफाई हे अति आवश्यक आहे. आपण अंडरग्राऊंड वाला जो नाला आहे तिथं आज जेसीबी लावलेली आहे, काही ट्रॅक्टर लागलेले आहेत आणि सूर्याटोला शक्ती मंदिर जो एकता कॉलनीपासून पोकलँडचं ही काम सुरू झालेलं आहे. पोकलँड आज ते NMD कॉलेजपर्यंत जाईल आणि कंटिन्यू नाला सफाई हा पूर्ण महिना किंवा महिन्यापेक्षा जास्तही लागेल. तो युद्धस्तरावर काम सुरू आहे. 5-6 ठिकाणी मॅन्युअल माणसं लागलेले आहेत. अंडरग्राऊंडमध्ये पण माणसं लागलेले आहेत. बसंतनगर प्रभाग क्रमांक 2 तिथंही माणसं लागलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी पोकलँड आणि जेसीबी काम करू शकत नाही तिथं आपण मॅन्युअल माणसं पाठवत आहोत आणि युद्धस्तरावर काम सुरू आहे. आणि जे महत्त्वाचे काम आहेत, जे महत्त्वाचे नाले आहेत ते सर्व नाले आपण मान्सूनपूर्व साफ करू आणि पूर्ण स्वच्छ करू अशी मी तुम्हाला हमी देतो. यावर्षी बहुतेक तसं होणार नाही, कारण की सर्व ठिकाणी आपण पूर्ण जेवढे नाले मी स्वतः प्रफुल्ल पानतवणेजी आणि SI आपले मनीषजी आणि मुकेश शेंद्रेजी यांच्यासोबत प्रत्यक्ष 4 दिवस झाले पूर्ण नाले मी स्वतः जाऊन बघत आहो. आणि अजून कसं जास्तीत जास्त 2 पोकलँड करून आपण लवकरात लवकर नाले सफाई करू अशी मी तुम्हाला हमी देतो. आणि पाणी नाही भरेल अशीही मी बहुतेक, आता बरसातीचं पाणी आहे, बहुतेक थोडा बहुत तर कुठं ना कुठं जमा होऊ शकते, पण जेवढी परिस्थिती बिकट होती या अगोदर त्यापेक्षा कमी करू आपण असा माझा प्रयत्न आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.